कळलं तुला? आशू माय फर्स्ट लव. चेहरा कमल है, बात गजल है, खुशबू जैसी तू चंचल है, तेरा बदन है संगे मरमर, तू एक जिंदा ताजमहल है, उतरी है तू आसमान से, तुझसा ज़मीं पे कहाँ हो. हा तुमचा मोबाईल. ओ थँक्यू सो मच. दोस्ती मी नो थँक्स नो सॉरी. आपली दोस्ती कधी झाली? ही काय आताच. मॅडम तुम्ही इकडे नवीनच दिसता. राहायला कुठं? आमचं मूळगाव पेठ. माझं कंपनीचं थोडे दिवस काम आहे ना, मी इथेच आंबेवाडीला राहते. आणि तुम्ही? तुम्ही आंबेवाडीला, मी केलीवाडीला. अच्छा. मॅडम तुम्ही इकडे रोज येता? रोज नाही, माझं कामावर कधी मूड ऑफ झाला ना तर फ्रेश होण्यासाठी येते मी कधी कधी या मुलांसोबत खेळायला. मी निघते. बाय. हे 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 थँक्यू सर. सर नाही, सँडी बोलला तरी चालेल. आता तरी सावकाश जा मॅडम. मॅडम नाही, ऐश्वर्या. आशू बोलले तरी चालेल. बाय. I love you, Ashu. I love you, Ashu. I love you too. I love you, प्यार करो छो, झाला मला प्रेम
हा काय झालं? कुठे भेटायचं? हा येतो येतो. आशू काय झालं? तू एवढं अचानक भेटायला बोलवलं मला? सँडी, मला तू विसरून जा. मी यापुढे तुला नाही भेटू शकत. नाही आशू, तुला विसरणे या जन्मात तरी शक्य नाही. माझे काही चुकले का? सँडी, मला माफ कर. मी तुझी नाही होऊ शकत. बर्बादी का, नाकामी, रुसवाई का, घड़ी मिलन की कहती है कि इश्क है नाम जुदाई का. सँडी, तू माझा जीवाभावाचा मित्र येणार, मग तुझी लव्ह स्टोरी माझ्यापासून कशी की लपवली? तू तेव्हा युरोप टूरला होता. जाऊ दे, आता नाही सांगितलं टेन्शन मध्ये तुला. जाऊ दे, सध्या बोल. आशू कुठे आहे? नाही माहित. त्या घटनेच्या 2 दिवसापासून आशू आणि तिचा भाऊच कुठे निघून गेले काय माहित. ती मला विसरली, पण यार मी तिला नाही विसरू शकत. माझ्या प्रेमाचा खेळ मांडून कुठे निघून गेली काय माहित. सॉरी यार, मी तुझ्यासाठी नाही काही करू शकलो. चालायचं यार, पण मला सांग, तुझी ठाण्याची पोर बघितली, तिचं काय झालं? मोरला नेहमी सारखाच. तुझी एवढी प्रॉपर्टी असून कसं काय मोडतात रे? पोरीला पोऱ्या प्रॉपर्टीवाला नाही, तिला पद 6 पॅकवाला. मी परलो लूज पॅकवाला. जाऊ दे रे, नसीब में लिखा है उसे मिलने से कोई नहीं रोक सकता. वाशीची मावशीनी पेंची पोर दाखवले, जवळजवळ फिक्स होईल. बघू आज कोण येणार त्यांचा. पोरीचं नाव काय रे त्या? ऐश्वर्या. ऐश्वर्या? सँडी, तुझी आशू कसली होशील? फोटो तर दाखव ना असेल तर. थांब दाखवतो. सँडी, क बोला क खुश खबर आहे. माझा आणि ऐश्वर्याचा साखरपुडा फिक्स झाला. अभिनंदन यार. थँक्स यार. आपल्याला परवा मावशीकडे जायचंय वाशीला, ऐश्वर्याला बघायला. अरे वा, ही तर खुश खबर आहे. जायलाच पाहिजे आता आपण. ऐश्वर्या आली वाटते, मी बघतो थांब. सँडी, ही बघ तुझी होणारी वहिनी आली. तू माझ्या प्रेमाचा खेळ खंडोबा केलास तर केलास. आता माझ्या मित्राशी लग्न करायला चालले. नाही सोडणार तुला. अरे सँडी सोड, ही ऐश्वर्या नाही, ही ऐश्वर्या आहे, माझी होणारी बायको आहे. होय, इथीच आशू आहे जिने मला धोका दिला, ज्याविषयी सर्व काही तुला सांगितलेलं होतं मी. हिचा तुला मी फोटो दाखवला तरी तू हिच्याशी लग्नाला तयार झाला. तू मित्र नाही, मित्राच्या नावाशी कलंक आहे. अरे खरंच मी फोटो बघितले ना आता, आणि नावानं कसं समजू मी की ऐश्वर्या तुझी आशू आहे म्हणून? काय तू मला काही सांगू नको. तू पण हिच्यासारखा गद्दार आहेस. तुझी माझी दोस्ती आजपासून फिनिश.
मगर इस सजा का हमें गम नहीं है। तुम्हें दिल से कैसे जुदा हम करेंगे, तुम्हें दिल से कैसे जुदा हम करेंगे। हॅलो जानू, कुठे तू? पप्प्या इकडे जाम बिजी दिसते तू. पप्प्या मी असं ऐकलं की तुम्ही भाड्यानं मांडा पाठवले. आज मी हिरो, मी मांडा पाठवला मी. चल तुझे काम है. बस बस. पप्प्या जा पाहिजे मोबाईल घेतले रे. पप्प्या तुझा औषध डबे वापरायचा पाहिजे. ओ मागा, अरे गंप्या, मांडव पाठवला औषध ना तुझे मोठा तुझे मोठा. पप्प्या माझा पुढे दाखव रे. आपला मांडा आटम बम. होय होय. अरे गंप्या, म्हणजे तू लाजपूत तुझी पप्प्या आता मग काय खावं लागेल ते. गजेत वडे जाम पटेन दिला. त्याला वडे दिले ना, ते थोडे जाम पण सुट्टी दे. पप्प्या मला मांडा पाठवून दे नाही. थांब, आता माझ्या मांडा फुंकरता मी. हॅलो जानू, माझ्या मित्राला बघ, तुझे मैत्री कोणी होईल. हा हा, लगे फोटो पाठव. चला बुडू, ही चालेल का? ही लगेच बुक कर, लगेच बुक करी. झाली बुक. पप्प्या आवरा मांडा पटला ना, गजाचं वडा नाही बुट्याचा बेडूपणा खावा घाली. पप्प्या माझी तब्येत आज पार्टी. बाटली साधी बाटली नाही, खावाची पिवायची ना नाचाची. झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा, झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा. तुझं न माझं झिंगाट जमले, जाहीर कर ये कदा. तुझं न माझं झिंगाट जमले, जाहीर कर ये कदा. हे झाले तुझ्यावर फिदा ग पोरा, झाले तुझ्यावर फिदा, झाले तुझ्यावर फिदा ग पोरा, झाले तुझ्यावर फिदा. तुझ्या न माझ्या दोन दिलाचा करूया का फालुदा, तुझ्या न माझ्या दोन दिलाचा करूया का फालुदा. हे झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा, झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा. तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी यायची? वर आलास तर आलास, हिला मिरवीत आलास. चल चालता हो इथून. अरे हो, जातो जातो, एवढा रागवतोच कशाला? ही पहिला आमच्या साखरपुड्याची पत्रिका तर घे. अरे पत्रिका घेतलीस तर घेतलीस, बघायची हिंमत नाही का होत तुला? बघून तर घे, आशुजाने माझं नाव कसं शोभून दिसते ते. तू आपल्या मैत्रीचे खूप छान ऋण फेडतोस रे. पत्रिकेत जाणून म्हणून माझं आणि आशूचं नाव मला जळवण्यासाठी टाकलेस का? होय, आज मी आपल्या मैत्रीचे ऋणच फेडायला लावले. आशू फक्त तुझीच आहे, ती बाकी कोणाची नाही होऊ शकत. तुला एक वेळ मी समजू शकतो, आणि तू माझ्या प्रेमाचा खेळ मांडून मला कायमची सोडून गेली. याला सर्वस्वी जबाबदार मीच आहे. मला माझ्या बहिणीचं लग्न एका श्रीमंत मुलाशी करायचं होतं, म्हणून मी आशूला दम मारला की तुला सँडी हवाय की दादा हवाय.
म्हणून मी दादासाठी तुला विसरून जायचे ठरवले. कारण लहान असतानाच आमचे आई वडील वारले, पण दादाने माझ्यासाठी स्वतःच्या लग्नाचा विचार न करता मला वाढवलं. मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. माझे सर्व लाड पुरवले. म्हणून मी आपल्या प्रेमाचा त्याग करायचा ठरवलं. सँडी, मी तुझ्यापासून लांब गेले, पण तुला विसरू नाही शकले. सँडी, माझी बहीण आज पण तुझ्यावर खूप प्रेम करते. माझ्या शब्दाखातीर आशू पॅडीशी लग्न करायला तयार झाली. पॅडीने मला तुझ्याबद्दल सर्व काही सांगितलंय आणि माझी बहीण हिरा आहे, हिरा, आणि तो हिरा फक्त तूच जपू शकतो. डॅडी, तुला मी नाही समजू शकतो. तुला मी काहीतरी बोललो आणि तुझं मी थप्पड मारली. मला माफ कर. मित्रा, मैत्रीत विश्वास हा महत्वाचा असतो आणि नेमका तुम्ही तोच तोडला. त्यामुळे तू मला विसरून जा. मी तुला माफ नाही करू शकत. डॅडी, आय एम सॉरी. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे. माझं नाव सँडी. माझं नाव पॅन्डी. उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. सँडी सॉरी. मगर एक I'm यार sorry. दुनिया में बड़ी मुश्किल से मिलता है. याराना यार का ना कभी छूटेगा. तेरा नाम ले लेकर मेरा दम टूटेगा.